जय श्रीकृष्ण. माझं नाव नरसिंह वामन प्रभुणे. हा प्रमोशन व्हिडिओ मी तयार करत आहे. यामध्ये मला असं सांगायचं आहे की आमच्या गीतेच्या क्लासमध्ये आम्हाला माहिती मिळाली. तसंच आपले मेसेज पण येत होते. गीतेच्या क्लासमुळं ते मेसेज आम्हाला बघायला मिळत होते. त्यावेळी मनात उत्सुकता निर्माण झाली आणि मी यात भाग घेतला. जरा उशीरच झाला, 5-6 दिवसांनी भाग घेतला मी. पण आम्हाला रोज वर्गात सांगायचे होते. पण भाग घेतल्यानंतर असं कळलं की खूपच मजेशीर आहे. याच्यामध्ये मनोरंजन आहे, बुद्धीला चालना आहे, प्रश्नांची उत्तर द्यायला लागतात, मागच्या माहितीची उजळणी होते, ज्ञान अद्ययावत होतं. ते त्याप्रमाणे तसं घडलं. यामध्ये मला 5 राऊंडमध्ये हे ऑलिम्पियाड स्पर्धा होती. त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडला क्विजेस होत्या, प्रश्नांची उत्तर देणं. त्यात रिडल होतं, रॅपिड होतं, चिनारी कुकली होतं, रिफ्यूट स्टेटमेंट होतं, गीतेतील श्लोकांचा ऑडिओ आम्हाला पाठवायचा होता. ते ऐकून, श्लोक ऐकून त्याप्रमाणे आम्हाला त्याचा गीतेतला अध्याय क्रमांक, त्यातला श्लोक क्रमांक हे सांगायचं होतं. त्यामुळं आम्ही त्याच्यात खूप मजा आली. बुद्धीला थोडी चालना मिळाली. मला गीतावृत्ती द्यायची आहे, त्याच्यामुळं मला त्याप्रमाणे गीतेचा अभ्यास करायला मदतच झाली. माझी तयारीच त्याच्यामुळं होत गेली. बुद्धिमत्तेला खूप चालना मिळाली, खूप मजा आली. त्यात सबमिशन ॲक्टिव्हिटी, प्रश्नाच्या याच्यामध्ये 12 ॲक्टिव्हिटी होत्या. त्या सगळ्या पूर्ण मी केल्या, पूर्ण सोडवल्या आहेत. तसंच सबमिशनच्या ह्याच्यामध्ये 7 ॲक्टिव्हिटी होत्या. त्या स्लोगन सबमिशन ते मी 6 डिसेंबरपासून सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये तुमचे चित्राची जुळवणी होती. प्रत्येक रोज एक तुकडा त्यात जोडायचा होता. त्याला 2 क्रेडिट आम्हाला मिळत होते. त्याच्यामुळं आमची तयारी अशी झाली की शेवटचं स्किज होतं चित्र जुळण्याचं, त्याची आमची तयारी झाली. श्लोकांचा अर्थ माहिती असल्यामुळं हे स्लोगन आम्हाला देता येत होतं. रोज नवीन मी छान अशा सुविचारासारखं चांगले विचार मिळतील सगळ्यांना, त्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशा प्रकारे मला तयार करता येत होतं. ते मी करत आहे, ते पाठवत आहे रोजच्या रोज. श्लोकांचा ऑडिओ व्हिडिओ रोज एक अध्याय मी पाठवत होतो. मला खूप मजा वाटत होती. मला रोज अध्याय म्हणायला त्याप्रमाणे प्रेरणा मिळत होती. माझ्या तयारीसाठी मला खूपच मदत झाली याची. नंतर लाईव्ह चॅलेंजमध्ये 4 ते 5 वेळा आम्ही निष्काम कर्मयोगासाठी असे व्हिडिओ पाठवले आहेत. असं यामागं माझ्या आयुष्यात भरपूर वेळा असे घडलेत प्रसंग. इथून पुढे असेच घडावेत अशी अपेक्षा आहे. असं निष्काम कर्म करणं हे अतिशय गीतेचाच हा आदेश म्हणजे संदेश आहे. हा तो जीवनामध्ये आणण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचं महत्त्वही खूप आहे निष्काम कर्मयोगाचं आयुष्यात. त्याच्यामुळे आपल्याला मोक्षाच्या दृष्टीनं वाटचाल करता येते. श्लोकांचं भाष्य हे लिहिताना कळलेला अर्थ आहे त्याचं स्पष्टीकरण देणं आणि ते आपल्या शब्दात द्यायचं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळं हे श्लोक कळले असतील तर ते लिहिता येतं असं आहे ना. त्यामुळे ते खूप कळण्यास मदत पण झाली. त्या दृष्टीनं माझा अभ्यास मी त्या दृष्टीने केला आणि मी त्याचं अर्थ स्पष्टीकरण लिहू शकलो. गोसेवेमध्ये आमच्याजवळ कुठं अशी गोशाला नाही, त्याच्यामुळं मला जाता नाही आलं. पण मी एक प्रयत्न करून एक गोशाळेचं
भेट देऊन गायीची सेवा करण्याचा अनुभव घेतला आणि तो आपल्याकडे व्हिडिओ पाठवला, पण अद्याप तो माझा अजून रिव्ह्यू झालेला नाही. मी 4 जानेवारीला पाठवला आहे व्हिडिओ तो. पण गायीची सेवा करण्याचा खूप आनंद वाटला आणि अशी हातून सेवा घडावी अशी माझी खूप अपेक्षा आहे आणि होईल मी त्यासाठी पुन्हा पुन्हा मी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर तुमचे ऑलिम्पियाडमध्ये गेम्स मला खूप खेळायला मिळाले. मी कधी मोबाईल गेम्स कधी खेळलो नाही. मुलांना, आमच्या नातवांना मी खूप बोलतो की सारखं मोबाईल घेऊ नका, हे करू नका. पण ते त्यांचं महत्त्व त्या खेळण्यामुळं मला शिकायला मिळालं. मोबाईल शिकायला मिळाला आणि त्याच्यामुळं गेम शिकायला मिळाले. त्याच्यामध्ये तुमचा आर्चरी, बाण मारणं, ह्याच्यामुळं लक्ष केंद्रित करणं, एकाग्रता वाढणं हा गुण महत्त्वाचा आहे. आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. ते मला जमायला लागलं भरपूर. आता खूप पहिले सुरू जमत नव्हतं. आता चांगल्या प्रकारे जमतं आणि रोज 1200 ते 1500 असे मार्क मिळत जातात, गुण क्रेडिट मिळत जातात. फ्लाइंग अर्जुन हा अवघड खूप खेळ आहे. टच किती हळूवार करायला लागते ते अनुभवलं चांगलं आणि तो श्लोक लगेच टच झालं की बंद होते. खूप मजा आली. अवघड खेळ आहे पळात. त्यात जास्त नाही क्रेडिट मिळवता आलं, पण खेळलो ते खेळ पण. अशा प्रकारे सर्वात गुण वाढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अमृत कलश आम्हाला फार उपयोगी पडला. अमृत कलशामुळे आमचे गुण खूप वाढले, लाखात आम्ही गेलो. आणि हे त्याच्यामध्ये गीतेचा संदेशच आहे की कोणत्या वस्तू शुभ आहेत, कोणत्या वस्तू अशुभ आहेत. अशुभ गुणांना गुण कमी मिळतात, क्रेडिट कमी मिळतं. शुभ गुणांना चांगले आहेत. त्यात तुमचं मग ध्यानाचे असेल, गायचं असेल चित्र, गाय असेल, तुमचं कमळ असेल, अशा विविध आमच्या पावित्र्य दृष्टिकोनातून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र आहेत आणि हा खेळ चांगलाच आपल्याला तयार केलेला आहे. मला त्यात खूप मजा वाटली. ह्या गेमची ॲक्टिव्हिटीमुळं मोबाईल हाताळणी जमायला लागली, गेमची माहिती झाली, एकंदरीत खूप मजा आली. आणि मी माझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करतो, हे गीता ऑलिम्पियाड 2025साठी आपण आवश्यक ह्याच्यात भाग घ्यावा. आणि त्याच्यामुळे आनंदाबरोबर खूप माहिती होते, बुद्धिमत्तेला चालना मिळते, गीतेचं पठण होतं, गीतेचे माहिती होते, काय गीता आहे, काय संदेश सांगितला आहे, आवड निर्माण होईल. आपण ते अवश्य ते केलं पाहिजे. मला तर या गीताबद्दीच्या परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी मला याचा खूप उपयोग झालेला आहे. मी आपला सर्वांचा आपला आभारी आहे. ह्या गीतेचा जो संदेश आहे तो पोचण्यासाठी खूप याची मदत होते आहे. आणि ही स्पर्धा एक प्रकारची स्पर्धा आहे. स्पर्धा पण आहे, त्यात मजा पण आहे. पण स्पर्धा म्हणून स्पर्धा नसते, न खेळता आनंद घेऊन ते जर अनुभवलं तर त्याचा खूपच उपयोग होईल. अशा प्रकारे मी हा व्हिडिओ पाहताना विनंती करतो की आपण याच्यात भाग घ्यावा गीता ऑलिम्पियाड 2025मध्ये आणि मजा घ्यावी, ज्ञान अद्ययावत ठेवा अशी माझी कळकळीची आपणाला विनंती आहे. मला याच्यात संधी मिळाली म्हणून या गीतेच्या सर्व संयोजकांचं, ज्या ऑलिम्पियाड ज्यांनी तयार केले, त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. जय श्री कृष्ण.